अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात नोकरीचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणारी स्वाती जुनघडे अखेर अटकेत। अकोल्यात अनेकांना लाखोंनी नोकरीचं आमिष देत गंडवलं। इतकेच नव्हे तर महिलेसह अन्य 5 जणांना दिले बनावट कथित नियुक्ती आदेश। फसवणूक करणाऱ्या महिलेविरुद्ध अकोल्यात जुने शहर पोलिसात झाला होता गुन्हा दाखल। स्वाती जुनघडे नामक महिलेने डॉक्टर पंजाबराव अकोल्याच्या देशमुख कृषी विद्यापीठ येथे लिपिक पदावर नोकरी लावून देतो म्हणून अकोल्यातील एका महिलेला 9 लाखांनी गंडवले। फायनल इंटरव्ह्यू, मेडिकल टेस्ट आणि जॉईनिंग ऑर्डरच्या नावाखाली एकूण 9,50,000 रुपये घेतल्याचा आरोप आहे। तिने कथित नियुक्ती आदेश आणि ओळखपत्र तक्रारकर्ता महिलेला दिले असून प्रत्यक्ष चौकशी केली असता हे सर्व दस्तऐवज बनावट असल्याचे समोर आले आहे। दरम्यान स्वाती जुनघडे या महिलेला जुने शहर पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आहे। 7 पेक्षा अधिकांची बनावट नियुक्ती आदेश देत फसवणूक केल्याची शक्यता कृषी, वन विभाग, जलसंपदा आणि आरोग्य विभागात महत्त्वाची पदे भरण्याची देत होती अनेकांना आमिष। पोलीस तपासात आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची मोठी शक्यता।